नमस्कार. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वृक्षारोपण. विद्यार्थ्यांना पोलीस कामकाजाची माहिती, पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित वृक्ष लागवड सप्ताह उपक्रमांतर्गत मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 ते 2 वाजता या वेळेत इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे व कलानगर पोलीस वसतिगृह परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पोलीस निरीक्षक शरद नेमान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील नगरसेवक, नगरसेविका, महिला समाजसेविका, सामाजिक कार्यकर्ते तसेच रवींद्रनाथ टागोर विद्यामंदिर, इचलकरंजी येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध वृक्षांची लागवड केली. यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर विद्यार्थ्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजाची माहिती देण्यात आली. पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्या पद्धतीने कार्य करते, तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास निर्भया पथक, आपत्कालीन 112 सेवा आणि ऑनलाईन तक्रार नोंदणी प्रणालीचा वापर करून तक्रार कशी नोंदवता येते याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते, त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. तसेच कायदा सुव्यवस्था, नागरिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती गोपनीय विभागाचे श्री संग्राम पाटील व श्री प्रकाश पुजारी यांनी योग्य पद्धतीने दिली. या कार्यक्रमास नगरसेवक संतोष शेळके, नगरसेवक ओंकार सुर्वे, नगरसेविका सपना दिसे, नगरसेवक अभिषेक वारवेकर, नगरसेवक शिवाजी पाटील, पैलवान अमृत मामा भोसले, नागेश पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जनजागृती, पोलिसांविषयी विश्वास निर्माण करणे आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी निर्भयपणे संवाद साधावा हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.